स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि आज तुमच्याशी गोष्ट शेअर करायची. तुमच्या मुलांचा होतं का कधी असा गोंधळ? मुलगी असली तर मुलीला एवढं सांगावं लागत नाही, पण माझा मुलगा 12वी झाला आहे तरी त्याला अजून फरक समजत नाही. तुम्हाला काय काय झालं ते सांगते. आज झेप्टोमधून किराणा जे काही सामान होतं, मला जे पाहिजे होतं ते बोलावलं मी आणि लवकर येऊन जातं, संपलं होतं. चला किराण्याची तारीख जवळ आली, म्हटलं तर जेव्हा आपण किराणा आणू तेव्हा आणू, पण आता तात्पुरतं जे काम होतं ते बोलावून घेतलं मी. तर हां, हे रवा, तर त्याला बी रवा बोलवायला सांगितलं. तर त्यांनी कोणचा रवा बनवला असेल? गव्हाचा. म्हणजे गव्हाचा जो हे असतं ना, सुजी म्हणतो आपण त्याला, त्याचा त्यांनी रवा बोलावला. तर असे करून त्यांनी 2 रवा बोलावले. मी त्याला म्हणत होती सुजी म्हणजे वेगळी येणार, पण तो नाही मम्मी हाच रवा येणार. तर तसा गोंधळ झाला. आता गोंधळ झाला तर काहीतरी करावं लागेल. आणि मग त्या दिवशी म्हटलं चला शिरा खायची इच्छा होती पोरांची, तर मग त्यांच्यासाठी केला. तर सुरुवात करू आपण. मी पहिल्यांदा केला आपल्या रव्याचा तर केला, पण सुजीचा शिरा मी पहिल्यांदा केला. तर म्हटलं कसा झाला तर तुम्हाला दिसेलच. आता तूप टाकलं मी, मस्त खमंग सेंट येत होता मस्त तुपाचा. आणि तुपामध्ये जेवढं तूप चांगलं राहील तेवढा आपला शिरा पण चांगला बनतो. तर हे बघा आता मी याच्यामध्ये टाकून दिलं आणि चांगलं तुपामध्ये भाजला. आणि चवीला पण कसा झाला आहे तुम्हाला शेवटी कळेल. तुपामध्ये मस्त भाजत आहे मी त्याला, कमीत कमी 5 मिनटं होऊ द्यावं लागते. तर आपला आता रवा मस्तच रवा माझ्या तोंडात रवाच येत आहे. तर सुजी मस्त तुपामध्ये भाजली मी. आता थोडंसं त्याच्यात दूध टाकलं, म्हणजे जेणेकरून अजून त्याला शिजायला वेळ लागतो. शिरा लवकर होतो, याला थोडा वेळ लागतोच. दुधामध्ये छान अजून मिक्स केलं मी याला. बघा छान मिक्स करत आहे, जेणेकरून ते आपल्याला चांगलं शिजल्या गेलं पाहिजे, नाहीतर मग ते कचवट लागतो. तर छान तर मिक्स केला. बघा पूर्ण दूध असं सोकून घेतं. पुन्हा मी थोडंसं दूध टाकलं त्याच्यामध्ये आणि थोडंसं मग त्याच्यामध्ये मी काजू बदाम विलायची याची कूट टाकली. आता छान मिक्स करून घेतलं मी. एक साईड ठेवलं आहे मी गुळाचं पाणी. जे आपल्याला हा शिरा गुळाचा चांगला लागतो, साखरीचा चांगला लागत नाही. त्याच्यामुळं मग मी याच्यात थोडंसं आपल्या याच्यामध्ये जायफळ टाकावं लागतं. जायफळाने चव येते. तर इकडे गुळाचं पाणी दिसत असेल तुम्हाला केलेलं. आता ते टाकायचं आपल्याला शिऱ्यामध्ये, जेणेकरून आपल्या शिऱ्याला चव खूप चांगली येते. हे बघा आता याच्यात छान मिक्स केलं ते मी गूळ. आणि सांगतो ना चवीला इतका मस्त झाला होता ना, म्हणजे मी पहिल्यांदा केला होता हा. तसं आम्ही रव्याचाच खातो, पण हा करून बघावं म्हटलं. आता पोराने गोंधळ केला, आता फेकून तर देता येत नाही आणि कोणाला देता येत नाही, म्हणून व्हिडिओ. याचा उपमा पण चांगला लागतो. उपमा खाल्ला आहे मी सुजीचा, पण शिरा नव्हता खाल्ला. तर चला आज पहिल्यांदा केला, ट्राय करून बघायला काही हरकत नाही. आणि हे बघा पूर्ण जेवढं तूप, जेवढं याच्यात दूध टाकलं होतं मी, जेवढं गुळाचं पाणी एकदम सोकून घेतं आणि मोकळा मोकळा होतो चवीला आणि खायला पण खूप भारी लागतो. तर फायनली आपला शिरा खाल्ला, खूप मस्त झाला होता आणि सगळ्यांना आवडला होता. पण चला आता जायचं आहे मला मार्केटमध्ये. मार्केटमधून आणायचं आहे भाजीपाला. आता तुम्हाला चला आता भाजीपाला काय काय आणायचं आहे आणि मी कुठून आणते. जे मला एक खास गोष्ट आणायची होती, जे मला इथल्या मार्केटमध्ये भाजीचा मिळत नाही, म्हणून मी मोठ्या मार्केटमध्ये चालली आहे. ते तुम्हाला सांगणारच काय तर चला निघू. तर रस्त्याने निघता इथं मला हे कळलं नाही कशाचं होतं, पण एक रॅली होती चालली, त्याच्यामुळं मग मी थांबले इथं आणि ट्रॅफिक थोडंसं हे झालं होतं. तर दिसत असेल तुम्हाला. आणि गुढीपाडवा होता आज, त्याच्यामुळे सगळीकडे बॅनर लागलेले होते नागपूरमध्ये. तर हे बघा सगळे थांबले आहे. तर इकडे आले मी भाजी मार्केटमध्ये. तर इकडे बघा भाजी छान मिळते, ताजी पण राहते इथे. तर मला इथं ओली हळद हवी होती, जे मला इथेच मिळते मार्केटमध्ये. तर म्हणून म्हटलं चला आपण मार्केटमध्ये जे भाजी मेन पाहिजे ते मला इथेच मिळेल. मग ते घेतली मी. ओली हळद यांना काम होतं, म्हणजे ज्यूससाठी पाहिजे होती, जे आपल्या तब्येतीसाठी चांगली. त्याची भाजी पण खूप चांगली होती ओल्या हळदीची. तर इथून सगळ्या शेंगा, बाकी घराजवळ भाजीपाला मिळतो, पण काही जो भाजीपाला आहे ना तो मिळत नाही. तर म्हणून इथून मी सगळं घेतलं. काकडी घेतली, ज्या 2-3 भाज्या होत्या प्रकारच्या त्या घेतल्या, कांदे घेतले, लसूण घेतलं. तर जे ठोक जास्त घ्यायचं ते पण घेऊन घेतलं.
500-550 रुपयाचा माझा भाजीपाला नाही म्हणता म्हणता होऊन गेला. तर भाजीपाला पण आता स्वस्ताने महाग झाला. उन्हाळ्याची सुरुवात झाली त्याच्यामुळे भाजीपाला पण महागच होतो. तर आतली पूर्ण भाजीपाला माझा घेणं झाला. आता घरी गेल्यावर मोठा भाजीपाला निवडायचा आहे. सगळ्यात कंटाळा आहे तो भाजीपाला निवडायचा. कारण काय ना, खायला गोड लागतं हिरवा पालेभाज्या, पण जेव्हा निवडायचा गोष्ट येते ना खूप वेळ होतो. आणि आता माझा भाजीपाला पूर्ण घेणं झाला. आता निघाले मी घराकडे. जे मला हवं होतं ते इथं मार्केटमध्ये मिळालं. आता घरी आले होते कस्टमर, त्यांना साड्या दाखवल्या. आता साड्या घेतल्या त्यांनी. आता बस पिको फॉलसाठी माझ्याचकडे ठेवल्या. तर ते पिको फॉल करून झाल्यानंतर कस्टमर डायरेक्ट घरी येऊन जातं घ्यायला. आता भाजीपाला अजूनही माझा निवडायचा बाकी आहे. आता वाजले 8. स्वयंपाकाला आज वेळ होणार. तर चला पटकन पहिले स्वयंपाक करते आणि मग रात्रीचे मला आज तर 12 वाजणार आहे पूर्ण सगळं भाजीपाला निवडून व्यवस्थित करायला. तर असं एखाद्या दिवशी ना पूर्ण दिवस कामाचा निघतो. तसंच माझा आजचा संडे झाला आहे सकाळपासूनचा. चला आता कामाला लागतो. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि बरेच दिवस झाले माझा ब्लॉग नव्हता आला. घरचे कामं असतात, कधी कस्टमर असतात, ऑनलाईनचं काम आहे माझं शाळांचं, तर कधी ते पण राहते, व्हिडिओ बनवावं लागते. त्याच्यामुळं ना माझा व्हिडिओ बिलकुल होत नाही. तर शॉर्ट व्हिडिओ टाकते, तर नक्की शॉर्ट व्हिडिओ बघत जा. ज्यांना ज्यांना साड्या हव्या आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा. तुम्हाला साडी घरपोच मिळून जाईल. पोस्टाने पाठवते मी, जेणेकरून 7 दिवसाच्या आत तुम्हाला मिळाली पाहिजे म्हणून. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.